ब्रॅकेट 4x मायनस 3. 2x प्लस 3 ते 2 कट होतील, मायनस आणि 4x मायनस 3 ते 2 कट होतील. हे सॉल्व करू. 2x प्लस 3 मायनस 4x मायनस मायनस प्लस निगेटिव्ह 3. Now 2x minus 4x means minus 2x. 3 plus 3 means 6. हीच टर्म आपण अशी लिहू शकतो. -2 कॉमन घे, x मायनस 3, x मायनस 3. आता डिनॉमिनेटरला काय आहे, x² मायनस 9 आणि ब्रॅकेटमध्ये √2x प्लस 3 प्लस 4x मायनस 3. तिथे x² मायनस 9 इथे सुद्धा आपल्याला फॅक्टर पाडता येतील. a² मायनस b² a मायनस b आणि a प्लस b. हिअर a इज x अँड b इज 3. डिनॉमिनेटर x² मायनस 9 हेच आपण x मायनस 3 आणि x प्लस 3 असे फॅक्टर करू. x मायनस 3 आणि x प्लस 3 अँड रिमेनिंग ब्रॅकेट 2x प्लस 3 प्लस 4x मायनस 3. तर इथे आपण फॅक्टर का पडले, तर इथे आपल्याला ही टर्म कट होईल का ते बघायचं होतं. मग आता ही टर्म ह्याला कट होते. हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट एक न्यूमरेटरला एक डिनॉमिनेटरला आहे आणि ह्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे. म्हणजे x मायनस 3 डिवाइडेड बाय x मायनस 3 इक्वल टू 1. इथे आपण कट करू शकतो. आता इथे परत रिझन आपल्याला लिहावं लागणार आहे, कारण लिमिट आहे x टेन्स टू 3. मग इथे रिझन काय लिहायचं, ॲज x टेन्स टू 3 x इज नॉट इक्वल टू 3. एक्सची व्हॅल्यू 3च्या जवळ आहे पण इज नॉट इक्वल टू 3. म्हणून इथं आपण हे कंस असे कट करू शकतो. मग आता रिमेनिंग टर्म्स आर limit x tends to 3. Now put here x equal to 3 in the minus 2. 3 plus 3. 3 into 2. 6 plus 3. Plus 3 into 4. 12 minus 3. Minus 2. 6. 3 plus 3. 6. 6 plus 3 9. Square root of 9 is 3. 12 minus 3 9 and square root of 9 is again 3. Minus 2 6. 3 plus 3 6 into 6 3. 1 upon 3 into 6 18. Answer is minus 1 upon 18 or negative 1 upon 18.